सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून मान्सूनपूर्व पावसाने जे आहे ते थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी दुसरीकडे ज्या नद्या ज्या आहेत यापूर्वी कोरडे ठाक असायच्या ती भरलेली नव्हती, दुथडी भरून वाहिलेली नव्हती। मात्र या गेल्या 8 दिवसाच्या मान्सूनपूर्व पावसामुळे जे आहेत या ठिकाणी याचं चित्र जे आहे ते पालटलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत तिरे गावामध्ये आणि ह्या तिरे गावावरचा हा बंधारा आहे। खरं तर हा बंधारा देखील एक विशेष ह्याचं आगळेवेगळे महत्त्व आहे। ब्रिज कम बंधारा अशा पद्धतीचा हा बंधारा जो आहे तो या ठिकाणी काही वर्षांपूर्वी जो आहे तो साकारण्यात आलेला होता। खरं तर नॅशनल हायवे आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा बंधारा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि आपण पाहतो कशा पद्धतीने हा बंधारा आता ओव्हरफ्लो झालेला पाहायला मिळतोय, दुथडी भरून वाहतोय। विस्तीर्ण असं पात्र जे आहे, सीना नदी ही खरं तर भीमा नदीची उपनदी आहे। पुढे कुडलसंगम येथे जाऊन सीना नदी जी आहे ती या ठिकाणी भीमा नदीला मिळते। आणि इथले ग्रामस्थ आहेत, खरं तर काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे आंदोलनाला बसले होते। ते याच बंधाऱ्यामध्ये पाणी सोडावं या मागणीसाठी ग्रामस्थ आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी होते। खरं तर काही दिवसांपूर्वी तुम्ही आंदोलनाला बसलेले होतात, खुद्द आमदारांना, सत्ताधारी आमदारांना देखील आंदोलनाला बसावं लागलं होतं। आता काय वाटतं हे चित्र पाहून? गेले 15 दिवसाखाली आम्ही ही जी सीना नदी आहे एक थेंबर पाणी नव्हतं, गुरासांना प्यायलासुद्धा पाणी नव्हतं। त्यासाठी आम्ही पहिल्यांदा एक 20 दिवसाखाली खांडेकर साहेबांच्या ऑफिसला उपोषण केलं पाणी सोडण्यासाठी। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की 5-7 दिवसात आम्ही पाणी सोडू म्हणून, पण त्यांचं आश्वासन फेल गेलं। त्यानंतर आम्ही स्वतः आमदार साहेब सुभाष बापू देशमुख यांनी स्वतः उपोषणाला बसले। त्यानंतर विखे पाटलांना संपर्क केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी संध्याकाळी पाणी सोडलं। आणि पाणी इथं आल्यानंतर एक 4 दिवस पाणी येऊन शेतकऱ्याला वापरतोय, तोपर्यंत निसर्गाची किमया झाली की बाबा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। पाऊस झाल्यानंतर हा जो देशातील पहिला कम बॅरेज बंधारा जो आहे ब्रिज कम बंधारा गडकरी साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून किंवा बापूसाहेबांच्या प्रयत्नातून जो मंजूर झालेला आहे, जवळजवळ 8 ते 9 कोटी रुपये भारत सरकारने ह्यासाठी दिलेले आहेत। पण मग ह्याचा कशा पद्धतीने फायदा आसपासच्या शेतकऱ्यांना होणार आहे, त्याचा काय फायदा होऊ शकतो? तिरे, शिवणी, पाकणी, मोहोळ तालुक्यातील तरडगाव, शिंगोली, शिरापूर आणि वर पाकणी आणि इकडे विरवडे हे जवळजवळ 3000 हेक्टर हे क्षेत्र बारमाही ह्या बंधाऱ्यामुळं वलिताखाली येणार आहे। आपण पाहतोय खरं तर सीना नदीवरचा हा बंधारा आहे, ब्रिज कम बंधारा अशा पद्धतीचा हा बंधारा आहे। आणि हा बंधारा जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे या बंधाऱ्यात जे पाणी साचलं जाणार आहे त्यामुळे इथल्या 7 ते 8 गावांना देखील त्याचा फायदा होणारच आहे। मात्र आपण पाहतोय आल्हाददायक असं हे चित्र जे आहे ते सोलापूरच्या या तिरे गावाजवळ पाहायला मिळते। नद्या ज्या आहेत त्या दुथड्या भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, तिरे, सोलापूर।